नमस्कार मंडळी. आपण ऐकणार आहोत प्रेसिडेंट श्री प्रसाद कुंभोजकर यांची मन की बात. Dear friends, welcome to the third audio bulletin of our club. I am President Prasad with Secretary Narendra and Joint Secretary Anjali. July is Rotary New Leadership Month, a time to celebrate those who step forward to serve and inspire. Leadership in Rotary is not about position or authority. It is about vision, integrity, teamwork and the willingness to make positive difference. We have seen in past years many of our newly joined members are actively participating in the service projects, taking responsibility on their shoulders. This picture is very bright and hopeful. As we begin a new Rotary year, let us welcome our new leaders with confidence and extend our wholehearted support to them. Every successful Rotary project is built on the collective efforts of members who lead with purpose and serve with compassion. Let us embrace this year's opportunities with fresh ideas, stronger fellowship and a shared commitment to service above self. Together we can transform challenges into opportunities and create a lasting impact in our communities. Wishing every Rotarian a meaningful and successful leadership month. Let us lead with our hearts, inspire through our actions and continue to make Rotary the force for good that the world needs. Thank you and have a wonderful Rotary week ahead. नमस्कार मंडळी. आज गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 नवीन रोटरी वर्षातील तिसरी सभा व लेडीज मंथमधील तिसरी कडी. आजच्या कार्यक्रमात सन्मान, सुरक्षा व स्वातंत्र्य, स्त्रीच्या आयुष्यातील 3 युद्धे या विषयावर स्नेहालय संस्थेची निगडीत सामाजिक कार्यकर्त्या शुभांगीताई कोपरकर व्याख्यान देतील. तर मंडळी, स्त्रीच्या आयुष्यातील ही आव्हाने सामाजिक कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून जाणून घेण्यास आपण आवर्जून उपस्थित राहा. नमस्कार. गुरुवार दिनांक 9 जुलैला सेवा सदन सभागृहात लेडीज मंथ मधली दुसरी साप्ताहिक बैठक संपन्न झाली. आज आपल्याकडे हिंदी चित्रपटसृष्टीच्या ज्येष्ठ आणि विद्वान अभ्यासक श्रीमती सुलभा तेरणीकर आणि त्यांचे सहकारी श्री उस्मानभाई शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विषय निवडला होता तोही चित्रपटांच्या सर्व चाहत्यांना जवळचाच वाटेल असा होता. सुमारे 70 वर्षांपूर्वीचा काळ म्हणजेच हिंदी चित्रपटांचा सुवर्ण काळ हा ज्यांनी आपल्या देखण्या अभिनयानं गाजवून सोडला त्या दिलीप कुमार, राज कपूर आणि देव आनंद या 3 महानायकांबद्दल त्यांनी अतिशय रंजक शैलीत माहिती सांगितली. या तिघांच्या स्वतंत्र अभिनय शैली आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगितली. अभिनय सम्राट असा दिलीप कुमारचा त्यांनी केलेला गौरव अगदी योग्य असाच होता. दिलीप साहेबांच्या अभिनयाला पैलू पडत गेले. काळाच्या ओघात त्यांनी आपल्या शैलीत बदल केले आणि म्हणून गंभीर किंवा शोकात्मक चित्रपटांपासून ते पुढच्या काळातल्या राम और श्याम सारख्या टिपिकल जुळ्या भावांचा फॉर्म्युला असलेल्या धमाल मनोरंजनापर्यंत त्यांनी यशाचे वेगवेगळे टप्पे गाठले. त्यांच्या कारकिर्दीतल्या मैलाचे दगड ठरलेल्या मुघले आझम सारखे चित्रपट, त्यांच्या नायिका यांचाही त्यांनी उल्लेख केला. सुलभाताईंचे सहकारी उस्मानभाई हेही अधूनमधून माहिती देत होतेच, मात्र तिन्ही नायकांशी संबंधित दृश्य किंवा गाणी पडद्यावर दाखवण्यात त्यांचा विशेष सहभाग होता. त्यासाठी ते मुद्दाम फलटण होऊन आपल्याकडे आले होते. चॉकलेट हिरो देव आनंद यांचा उल्लेख सुलभाताईंनी एव्हरग्रीन रोमॅन्टिक हिरो असा केला. देव आनंद म्हटलं की विशेष करून आठवणाऱ्या 2 गोष्टी म्हणजे पडद्यावरची त्यांची अखंड प्रेमात असलेला तरुण ही भूमिका आणि दुसरं म्हणजे त्यांच्या विशिष्ट लकबी किंवा स्टाईल्स. त्यांच्या अशा लकबींमुळे अनेक तरुण चाहते त्या काळात अक्षरशः पागल झाले होते. एका चाहत्यानं तर त्यांच्याप्रमाणेच दिसण्यासाठी आपला एक दात सुद्धा कट करून घेतला होता म्हणे. देवानंद यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला पुणे आणि कोल्हापूर इथल्या चित्रपटसृष्टीशी त्यांचा संबंध आला होता. हा उल्लेखही वक्त्यांनी आवर्जून केला. राज कपूर यांचं नाव घेतलं की पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरू झालेली कपूर घराण्याची परंपरा डोळ्यासमोर येते. त्यातले सगळ्यात प्रमुख नायक राज कपूर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अफाट यश पाहिलं
आणि प्रचंड अपयशही पचवलं, पण त्यातूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे ते उठून उभे राहिले. मेरा नाम जोकर या महत्वाकांक्षी आणि भव्य चित्रपटाच्या इतक्याच प्रचंड अपयशानंतर ते कर्जबाजारी झाले होते. परंतु बॉबी सारखी टीनेजर लव्ह स्टोरी निर्माण करून त्यांनी पुन्हा नेत्रदीपक यशाच्या मार्गावर वाटचाल केली. चार्ली चॅप्लिन यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी कॉमन मॅन हा नायक असलेल्या अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. बोलण्याच्या ओघात सुलभाताईंनी अनेक रंगतदार किस्से आणि माहितीही सांगितली. उदाहरणार्थ तेरे घर के सामने या चित्रपटातलं देव आनंद आणि नूतन या जोडीवर चित्रित केलेलं आणि प्रचंड गाजलेलं प्रेमगीत तुम्हाला आठवते ना, दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो रे, हे गाणं कुतुब मिनारच्या पायऱ्या ही जोडी उतरत असताना चित्रित केलेलं आहे असं आपल्याला सिनेमाच्या पडद्यावर दिसतं. मात्र प्रत्यक्षात हे गाणं मुंबईतल्या स्टुडिओमध्ये लावलेल्या सेटवर चित्रीकरण करून तयार केलं होतं, ही माहिती नवीनच कळली. असे कितीतरी तपशील सुलभाताईंच्या अक्षरशः जिभेवर नाचत होते. अर्थात त्यांनी निवडलेला विषय एवढा व्यापक आणि विस्तृत होता की त्याला वेळ कमी पडणार हे अगदी स्वाभाविकच होतं. मात्र त्यांनी त्यांचं निवेदन वेळेत संपवलं हे नमूदच केलं पाहिजे. काही कार्यक्रम वेळेत संपले तरी आणखी थोडा वेळ चालले असते की तरी चाललं असतं असं आपल्याला वाटायला लावतात, तसा हा कार्यक्रम होता. याखेरीज वारकऱ्यांची सेवा या उपक्रमाबद्दलची माहिती आणि इतर रोटरी बिझनेस पार पडला. रोटेरियन शिरीष सहस्रबुद्धे यांनी आभार प्रदर्शन केलं. त्यात झालेली त्यांची एक चूक म्हणजे उस्मानभाई शेख यांचे आभार मानायचं राहूनच गेलं. असो, कार्यक्रमानंतर उपस्थितांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. एक विशेष टीप, लेडीज मंथ असताना अभिनय कुशल आणि सुंदर अशा काही चित्रपट नायिकांवर भाषण का ठेवलं, नायकांवर का ठेवलं, असा मार्मिक प्रश्न आम्ही संयोजकांना विचारला. त्यावेळी त्यांनी अतिशय परखड उत्तर दिलं. ते असं, महिलांची आवड चित्रपटांचे नायक हीच असते, हिरोईन्स ही तुमची आवड आहे, त्यामुळे आमचा चॉईस किंवा निर्णय हा बरोबरच होता, असं परखड उत्तर होतं ते, आणि आम्हालाही ते अगदी पटलं. असो, नोस्टॅल्जिया हा प्राण असलेला हा कार्यक्रम आनंद देऊन गेला. 11 जुलैला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा RC टिळक रोडनी आपली वारकरी सेवाचा उपक्रम पार पाडला. यावर्षी आपल्या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं की भारतीय आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉक्टर्सनी आपल्या मेडिकल व्हॅनच्या घेऊन जवळजवळ 300 वारकरींचा मेडिकल टेस्ट आणि त्यांचं स्क्रीनिंग केलं. त्याच्या व्यतिरिक्त आपण नेहमीप्रमाणे लाडू, औषधं, फर्स्ट एड बॉक्स सगळ्या वारकरींना वाटले आणि आपल्या रोटेरियन्सनी हे वाटून आनंदात सहभागी झाले. प्रेसिडेंट प्रसाद, सेक्रेटरी नरेंद्र, रोटेरियन विवेक सेठ, संजीव कुलकर्णी, रोटेरियन प्रफुल्ल पेंढारकर, डॉक्टर परिमल, रोटेरियन कोरे, पास्ट प्रेसिडेंट अपर्णा, रोटेरियन महेश, ॲन चित्रा, फर्स्ट लेडी गौरी, ॲन अंजली कोरे, ॲन वर्षा, ॲन सुचेतांनी भाग घेतला आणि सगळ्यांनी आनंदाचा सहभाग घेऊन ज्ञानेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेतला. भारतीय आयुर्वेदिक हॉस्पिटल, डॉक्टर्स, मेडिट्यून हेल्थ केअर, सिन्सन फार्मांनी ह्या प्रकल्पाला मदत केली. आता थोडे पुढील कार्यक्रमाविषयी. 23 जुलैचा कार्यक्रम, पद्मश्री अवॉर्ड मिळालेल्या विशेष महिलांचा परिचय, आपल्याच क्लबमधील मैत्रिणींच्या अभिवाचनाच्या द्वारे. पुढील कार्यक्रम 30 जुलैला मुक्तिश्री यांचा कथक डान्सचा कार्यक्रम. एडिटर अलका पटवर्धन, को एडिटर अंजली कोरे आणि मी सेक्रेटरी नरेंद्र खेडेकर आता येथे अल्पविराम घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये. धन्यवाद.